तर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे मी गेले सकाळी. धरूनच गेले कारण मला बॅलन्स नव्हता अजिबात आणि दिसत पण नव्हतं स्पष्टपणे, अजिबातच नीट दिसत नव्हतं. तरी हिंमत केली आणि एकटीच गेले. कार होती, माझा ड्रायव्हर होता. त्याला म्हटलं, "फक्त इथपर्यंत घेऊन चल आणि मला जिथे लागेल मी तुला फक्त हात मागेन तर तेवढा दे." मी पण एक मस्त गिनीपिग मिळाले त्या ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला, कारण त्यांनी पण अशी केस कदाचित बघितली नसेल. 1.5 तास त्यांनी मला एक्झामिन केलं. 1.5 तासानंतर त्यांनी मला सांगितलं की त्यांचा जो न्यूरोलॉजिस्ट आहे तो सध्या रजेवर गेलेला आहे, ही इज ऑन वेकेशन. तर म्हणे, "मी तुम्हाला अँटी इन्फ्लेमेटरी देतो, कदाचित नर्वला सूज आली असेल तर आपण अँटी इन्फ्लेमेटरी टॅबलेट्स घेऊया 2 दिवस आणि त्याने जर तुमची विजन जागेवर नाही आली तर मग आपण जाऊया न्यूरोलॉजिस्टकडे." हे सगळं करून मग मी ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये माझी सगळी टीम माझ्याशी दिवसभर काम करत होते. ते फक्त मला सांगतायत की "क्रांती, तुमचं ना डोळ्याची बुबुळं आहेत ना सगळीकडे फिरतायत." ते असे आपले बुबुळं कसे एका दिशेला फिरतात ना, तर ते म्हणाले, "तुमचे दोन्ही डोळ्याचे बुबुळं आहेत ते वेगवेगळ्या दिशेला फिरतायत." तर मी म्हटलं, "जाऊन दे." तसंही म्हटलं मी आता डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन आलेत. व्हॉट एव्हर विल हॅपन आपल्याला कळेलच उद्या परवा. आता तर लेट्स फोकस ऑन टुडे. वी विल फिगर आउट व्हॉट हॅपन्स टू मी टुमॉरो. आणि मग तसा तो दिवस गेला. रात्री घरी गेले आणि सकाळी नंतर झोपून उठायला सकाळी गेले तर मला अंथरुणातनं हलताच येईना. इट वॉज लाईक ऑलमोस्ट आय वॉज पॅरलाइज्ड. बाय द टाईम इट वॉज 4th डे. मी एकदम हात जरी हलवले, पाय जरी हलवले, जरा जरी प्रयत्न केला तर मला उलट्या सुरू झाल्या. जसं आपल्याला होतं ना, बऱ्याच लोकांना जेव्हा व्हर्टायगो होतो तेव्हा त्यांना आपण जर उठायला सांगितलं तर त्यांना मग चक्कर येऊन उलट्या होत राहतात. तर मला जरा पण मी अंथरुणातनं मूव्हमेंट करण्याचा प्रयत्न जरी केला तरी उलट्या सुरू झाल्या.